दिवसाची सुरुवात येशूबरोबर एक गोष्ट मध्यंतरी वाचनामध्ये आली होती आणि ती म्हणजे आपल्या भारताचे माजी इलेक्शन कमिशनर TN सेशन हे एकदा आपल्या पत्नीबरोबर एका प्रवासाला निघाले होते आणि त्यांची गाडी एका खेडेगावामधून जात होती आणि त्या ठिकाणी बरेच झाडं वगैरे होते आणि त्यांची पत्नी खिडकीतून बाहेर बघत असताना तिला एक पक्ष्याचं घरटं दिसलं. ते असं लांब आकाराचं असतं आणि ते तिला फार आवडलं आणि तिला असं वाटलं की हे घरटं आपण काढून आपल्या घरामध्ये लावूया, खूप सुंदर दिसेल, त्यामुळे शोभा येईल. आणि तिने TN सेशन यांना सांगितले की मला ते घरटं पाहिजे आहे. त्या TN सेशन यांनी त्या ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगितलं आणि त्या ड्रायव्हरला सांगितलं की जा ते घरटं घेऊन ये. आणि त्या ठिकाणी एक मुलगा गुरं चालत होता आणि ड्रायव्हरकडे TN सेशन यांनी 10 रुपये दिले आणि त्याला सांगितलं त्या मुलाला सांग हे 10 रुपये घे आणि ते घरटं काढून आण. आणि थोड्या वेळाने तो ड्रायव्हर परत आला आणि त्यांनी सांगितलं तो मुलांनी नकार दिलेला आहे. आणि TN सेशन स्वतः उतरले आणि त्यांनी नंतर त्या मुलाला 50 रुपये दिले आणि सांगितलं हे घरटं काढून दे. तरी त्या मुलाने नाही सांगितलं आणि TN सेशन यांना थोडंसं नवल वाटलं, आश्चर्य वाटलं आणि त्यांनी सांगितलं ठीक आहे, पण तू मला नकार का दिला हे सांगशील का? त्या मुलाने TN सेशन यांना सांगितलं की ह्या घरट्यामध्ये पक्षिणीची लहान पिल्लं आहेत आणि मी जर हे घरटं काढून आता तुम्हाला दिलं आणि जर संध्याकाळी ती पक्षीण आली तर त्या पिल्लांना आणि घरट्याला तिच्या नजरेसमोर ते दिसले नाही तर तिला किती वाईट वाटेल. आणि ते TN सेशन हे विचार करू लागले. त्यांनी सांगितलं की हे एका मुलाकडून मी ही गोष्ट शिकलेलो आहे की कळवळा किंवा करुणा, दया ही काय असते. आज मी IAS झालेलो आहे, पण शिक्षणाचा काय उपयोग जर माझ्यामध्ये कळवळा नसेल, माझ्यामध्ये दया नसेल. आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये आपल्यात कळवळा असणं खूप गरजेचं आहे. बघा, प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस त्याचं कार्य करत होता त्यावेळेस ज्या ज्या लोकांना त्यांनी रोगातून बरं केलं, ज्यांना लंगडांना त्यांनी चालायला लावलं, आंधळ्यांना दृष्टी दिली, प्रत्येक वेळेस आपण बघतो की त्याला त्यांचा कळवळा आला. लोक भुकेने तसेच बसले होते, त्यांना पाहून येशूला कळवळा आला आणि त्यांना जीव घातलं. प्रथम आपल्याला कळवळा येणं खूप गरजेचं आहे. आमच्या ख्रिस्ती जीवनात गरजू लोकांविषयी कळवळा येणं आम्हाला खूप महत्त्वाचं आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे लूक ऋषिवर्तमान याचा 10वा अध्याय 30वे वचन. लूक चॅप्टर 10 and verse 33. मग एक शमरोनी त्या वाटेने चालला असता तो होता तेथे आला आणि त्याला पाहून त्यास त्याचा कळवळा आला. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.